तर मित्रांनो, आज आपण ट्रेकिंगसाठी निघालो आहोत कर्नाळा किल्ल्यावर. मुंबईलगत रायगड जिल्ह्यातील हे कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. येथे येण्यासाठी जवळचे रेल्वे स्थानक म्हणजे पनवेल. येथून कर्नाळा किल्ल्याचे अंतर साधारण 12 किलोमीटर आहे. किल्ल्याजवळ येण्यासाठी तुम्हाला पनवेल डेपोवरून सकाळी 5 वाजेपासून एसटी सेवा उपलब्ध आहे. त्याचे दर महिलांसाठी 11 रुपये तर पुरुषांसाठी 21 रुपये आहे. या व्यतिरिक्त तुम्ही रिक्षा करून देखील येथे येऊ शकता. रिक्षाचे दर प्रति व्यक्ती 100 रुपये आहेत. कर्नाळा पक्षी अभयारण्याचे प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती 60 रुपये आहे आणि जर तुम्ही सोबत काही प्लॅस्टिक घेऊन जाल, जसे यूज अँड थ्रो प्लॅस्टिक बॉटल्स, स्नॅक्स रॅपर्स, तर तुम्हाला चेकपॉईंटवर प्रति व्यक्तीनुसार 100 रुपये डिपॉझिट करावे लागतील. मग तुम्ही घेऊन गेलेले संपूर्ण प्लॅस्टिक परत आणून दाखवले तर तुम्हाला जमा केलेले डिपॉझिट परत मिळेल, अन्यथा डिपॉझिट जप्त होईल. किल्ल्याच्या पायथ्याशी तुम्हाला नाश्ता व जेवणाची हॉटेले उपलब्ध आहेत. किल्ल्याविषयी इतिहास जाण्याचा झाला तर किल्ला इसवी सन 1400च्या पूर्वी देवगिरी यादव आणि तुघलक शासकांनी बांधला होता. किल्ला मोक्याच्या ठिकाणी असल्याने बोरखिंडीकडे लक्ष होते, जो एक कोकण किनाऱ्यातील महत्त्वाचा व्यापारी मार्ग असल्याने बोरखिंडीवरील नियंत्रण ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा किल्ला बनला. इसवी सन 1670मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांकडून किल्ला जिंकण्यापूर्वी गुजरात सल्तनत, अहमदनगरचा निजामशाह आणि पोर्तुगीजांच्या काळात या किल्ल्याचे अनेक वेळा हस्तांतरण झालेले. इसवी सन 1818मध्ये हा किल्ला अखेर पेशव्यांच्या आणि नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात आला.